जामखेड शहरातील प्रसिद्ध व्यापारी पिंटू शेठ बोरा व त्यांच्या पत्नी सौ गीतांजली बोरा यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त मोहा फाटा समता भूमी येथील निवारा बालगृहामध्ये सर्वप्रथम मुलींनी स्वागत गीत गायलं। तसेच बालगृहातील सौ संगीता केसकर व सीता विद्यार्थिनींनी यांनी पिंटू शेठ बोरा व त्यांच्या पत्नी सौ गीतांजली बोरा यांचं औक्षण केलं व उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले। तसेच निवारा बालगृहातील अनाथ, निराधार व नगर रोड येथील निवासी मूकबधीर विद्यालयातील मुलांना अल्पहार देण्यात आले। या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जाधव म्हणाले, पिंटू शेठ बोरा हे नेहमी सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असतात। त्यांनी लोकसेवेची आवड आहे। अनाथ, निराधार, मूकबधीर या लोकांची सेवा करणे हाच माणुसकीचा धर्म ते निभावत आहेत। बोरा दाम्पत्यानं आज आपल्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त मूकबधीर, अनाथ, निराधार यांची सेवा केली। ते समाजाला आदर्श देण्यासारखे काम केले आहे। या दाम्पत्याला लग्नाच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा। युवा नेते पवन राळेभात यांनी बोरा दाम्पत्यास लग्नाच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या। याप्रसंगी ॲडव्होकेट डॉक्टर अरुण जाधव, व्यापारी प्रवीण शेठ चोरडिया, युवा नेते पवन राळेभात, अभय शेठ शिंगवी, महावीर शेठ बाफना, रवींद्र शेठ छाजेड, अशोक शेठ बाफना, अभय शेठ बोरा, वैजनाथ केसकर, संतोष चव्हाण, आजीनाथ शिंदे आदी शिक्षक, मुले, मुली व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते। मूकबधीर विद्यालयामध्ये जामखेडचे सुप्रसिद्ध व्यापारी निलेशजी बोरा यांच्या आज लग्नाचा वाढदिवस आहे। या लग्नाच्या वाढदिवसाचे औचित्य साधून बरेच लोक मोठ्या प्रमाणात वाढदिवस लग्नाचं सेलिब्रेशन म्हणा वाढदिवस म्हणून साजरा करतात, परंतु त्यांचं मन असं असतं की सर्वजण मोठ्या सगळे करतात, परंतु त्यांची एक इच्छा असते की जे मुलं निराधार आहे, मूकबधीर आहे, ज्यांना कुणीच नाही, त्यांच्याबरोबर जर आपण लग्नाचा वाढदिवस साजरा केला तो एक वेगळाच असतो। त्यामुळं ते खास आपल्या मुलांना लग्नाच्या वाढदिवसानिमित्त खाऊ वाटप करीता आले। आपण सगळ्यांनी त्यांचा लग्नाच्या वाढदिवसाची आपण त्यांना शुभेच्छा देऊ। स्वागतम। श्री ब्रह्मणा सेवा प्रसार शिक्षण मंडळ सेलू संचलित निवासी मूकबधीर विद्यालय जामखेड आज आपल्या निवासी मूकबधीर विद्यालयामध्ये माननीय श्री पिंटू शेठ बोरा तसेच सौ गीतांजली बोरा यांचा लग्नाचा आज वाढदिवस या निवासी मूकबधीर विद्यालयामध्ये साजरा होत आहे। तरी मी आमच्या दिव्यांग मुलांच्या तर्फे त्यांच्या वाढदिवसाला मी हार्दिक असे शुभेच्छा देतो। त्यांचं जीवन सुख सम्राटीचं जावं हीच ईश्वरी चरणी प्रार्थना करतो व आमच्या सर्वांच्या वतीनं, स्टाफच्या वतीने त्यांना मी पुन्हा एकदा हार्दिक असं त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो।